हॅलो, मी सेक्टर 6मध्ये आलेली आहे, खारघरमध्ये. माझी आता एक क्लायंट आहे 2 वाजताची. ॲक्च्युली माझं मॉर्निंग जे आहे ना खूप लेट स्टार्ट झालेलं आहे. मला मॉर्निंगला खूप काम होतं म्हणून मला व्हिडिओ बनवायला टाईमच भेटला नाही. आत्ता मी स्टार्ट केलं व्हिडिओ बनवायला. ते पण आता 2ची क्लायंट आहे. 2 वाजून 5-6 मिनटं झाले असतील. फटाफट मी म्हटलं की थोडंसं बनवते, कारण की मला रोज काही ना ते काही तुम्हाला दाखवायला खूप आवडेल आणि तुमच्याशी बोलायला पण खूप आवडतं. त्यामुळे हे पाठीमागे जी बिल्डिंग दिसते ना, ह्यामध्येच जायचं आहे मला. आता तिथे व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाव नसेल ना, त्यामुळे मी बाहेर गेटाच्या बाहेरच उभी आहे आणि इथूनच म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवते आणि पूर्ण दिवसामध्ये काहीतरी करायला पाहिजे ना. चला, आता मी चालले बिल्डिंगच्या आतमध्ये, तिथे अलाव नाही आहे. तर मी आल्यानंतर परत मग प्रयत्न करेल थोडासा व्हिडिओ बनवायला. आणि त्याच्यानंतर मला सेक्टर 1मध्ये जायचं आहे, खांदा कॉलनीला. तिथे एक क्लायंट आहे, तिचं पण थोडं काम आहे ते करायला. मग तिथे गेल्यानंतर तेव्हा शूट करायला लागेल. इथे टाईम भेटला जाताना, तर जातानासुद्धा मी थोडंफार शूट करेल आणि तिकडे गेल्यावर मग शूट करेन. ओके देन. ही लिफ्ट आहे, बघताय, ह्या लिफ्टमध्ये आहे. आता मी लिफ्टच्या बाहेर निघेल. 11वा फ्लोअरला जायचं आहे. नंतर बोलूया. हाय, हो गई मेरी झाली माझी आता क्लायंट आणि मी आता लिफ्टमध्ये पाठीमागे बघताय ना, आता बिल्डिंगच्या खाली चालले. मला कॅमेरा बंद करावा लागेल, सॉरी. मी आता या सोसायटीमध्येच आहे आणि हा याचा एंट्रन्स आहे. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, मी सांगितलेलं ना तुम्हाला की या 2 वाजताच्या क्लायंटच्या नंतर माझं दुसरे क्लायंट आहे 3:30चं, तर ते कॅन्सल झालेलं आहे आणि आजही मी एकच काम केलं आहे. आता मी थोड्या वेळ वाट बघते. जर मला आली कुठली बुकिंग ऑनलाईन तर ठीक आहे, नाहीतर मी मग थोड्या वेळानंतर घरी निघून जाणार. चला, आता मी माझ्या गाडीच्या इथे चालले. गेटच्या इथे वॉचमॅनचं असतील ना, इथे कॅमेरा अलाव आहे नाही आहे, उगाच त्रास नको मला. चला, बोलूया नंतर. मी ना आता या सोसायटीमध्ये ना गेटच्या जवळच ना बसायचे बेंचेस वगैरे आहेत, तिथे बसली आहे मी. बेंचेस बघितले ना, तर बेंचेसचे असे लावलेले आहेत बसायला वगैरे कोणाला. तर मी पण इथेच बसले आहे. थोडा वेळ बसते आणि थोड्या वेळानंतर बघते, काम आलं नाही तर मग जाते घरी. चला, परत भेटूया आपण. मी आता घरी आली आहे आणि मला खारघरमध्ये फक्त एकच काम होतं. तर काय थोड्या वेळ थांबले पण काही काम नाही आलं. मग मी घरी निघून आले आणि आत्ता मी किचनमध्ये आहे आणि मी कच्चे केळे आहेत माझ्या इथे आणलेले, त्याचे वेफर्स बनवते. दाखवते मी तुम्हाला. इतनी लड़कियों को रिजेक्ट कर चुका है, ऊपर से अप्सरा लेकर आए क्या? जवाब दो पापा की बात का। आखिर तुम्हारे मन में चल क्या रहा है? देखने परेशानी करेंगे। बोल दे तेरे दिल में क्या है भांजे? मामा से क्या छिपाना है? अब ये दिल में करंट नहीं लगा। अरे कितने वोल्ट का झटका चाहिए तेरे को? अरे एक भी लड़की कैसे नहीं मिली? ये 440 वोल्ट की करंट वाली आएगी भी तो कब तक? जब भी आएगी आकर प्यार से आएगी, प्यार लगाएगी। बघितलं ना, असं सोलायचं आहे. मी आता सगळं केलं ना, मग नंतर दाखवते. मी ना ॲक्च्युली बघत होते साचा हे आपलं ह्याच्याने करून, बट त्याच्याने एवढं काही खास नाही. मी कोणाला सजेस्ट नाही करणार की ते किसनीने घसून तुम्ही हे केळ्याचे वेफर्स बनवा. मी सुरीने कापते आणि सुरीने छान होत आहेत ॲक्च्युली. मी दाखवते तुम्हाला. मी आत्ता जस्ट बनवले आणि ते तिथे ठेवलेत. हे मी बनवलेत आणि जे ह्याच्याने हे जे आहे ना किसनी,
किसनीने जे मी बनवलेले ना ते हे आहेत. किती फरक आहे ना त्याच्यामध्ये आणि हातामध्ये. तर मी आता डिसिजन घेतलं की मी हातानेच कापणार आणि फटाफट टाकणार त्याच्यामध्ये. बघा मी कसं कापते आणि कसं टाकते ते. असं ॲक्च्युली कापायचं. मूर्ति की बेटी को ठीक से देखा आपने? कितनी सुंदर लग रही है. हाँ वो तो है पर उसका क्या समझो वो जो मी ना हे चाट मसाला टाकला आहे एव्हरेस्टचा त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं असतं. मग काय तुम्हाला मीठ वगैरे वेगळं टाकायला नको. झाले माझे वेफर्स रेडी. चला मग खाऊया आपण. खूप छान. तुम्ही पण बनवा आणि प्लीज माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.